धुळे सोलापूर महामार्गावर कन्नड शहराजवळ सोमवारी मध्यरात्री 12:30 वाजल्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. संभाजी विश्वनाथ कांबळे वय 52 असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून ते माजी सैनिक होते. मिळालेल्या माहितीनुसार संभाजी कांबळे सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर गेल्या वर्षापासून नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक SP कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होते. सोमवारी मध्यरात्री ते नंदुरबारहून आपल्या MH20 HH 3687 या कारने छत्रपती संभाजीनगर येथील घराकडे जात होते. धुळे सोलापूर महामार्गावरून जात असताना कन्नड शहराजवळ सुरू असलेल्या उड्डाण पूल व सर्व्हिस रोडच्या कामाचा मध्यरात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने त्यांची कार थेट दुभाजक डिवायडर तोडून सर्व्हिस रोडवरील मातीच्या ढिगाऱ्यात जाऊन अडकली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीमध्येच कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कन्नड शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना कार बाहेर काढले व कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण कांबळे यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. सोमवारी दुपारी 12:30 वाजल्याच्या सुमारास शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.